रामटेक वनपरिक्षेत्रातील सत्रापूर गाव सध्या वाघाच्या दहशतीखाली असून शेतकऱ्यांचा जनावरांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे अक्षरशः थरकाप उडाला आहे। गेल्या 15 ते 20 दिवसात तब्बल 6 जनावरांचा बळी गेला असून 2 जनावरे जखमी आहेत। गावकरी भयभीत असून वन विभागावर आक्रोश व्यक्त करीत आहेत। 23 मे रोजी सत्रापूर येथील उदाराम आपतुरकर यांच्या 2 बकऱ्यांना वाघाने ठार मारले। त्यानंतर 29 मे रोजी भीमराव ठाकूर यांच्या गोठ्यातील गोऱ्यावर वाघाने हल्ला केला होता। त्या गोऱ्याचा मृत्यू 8 जून रोजी झाला। 7 जून रोजी देवमन उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करून जागीच ठार केले गेले। 10 जून रोजी घनश्याम उईके यांच्या गोऱ्यावर हल्ला झाला आणि 13 जून रोजी त्याचाही मृत्यू झाला। 15 जून रोजी फुलचंद चौधरी यांच्या गायीवर तर 18 जून रोजी सीताराम तोंडरे यांच्या गायीवर हल्ला करून वाघाने त्यांना जखमी केले। 19 जून रोजी रंगराव ठाकूर यांच्या गायीवर हल्ला करून वाघाने ठार केले। या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे सत्रापूरसह आसपासच्या गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। शेतकरी शेतीसाठी शेतात जाण्यासही घाबरत असून वन विभाग व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे। वन विभागाकडून गावकऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे आणि नागरिकांनी सहकार्य करावे असा संदेश दिला आहे। गावकऱ्यांनी एकटे बाहेर पडू नये, रात्रीच्या वेळी शौचासाठी जाताना काळजी घ्यावी, हातात काठी व टॉर्च घ्यावी, जनावरे मोकळ्या जागेत न ठेवता गोठ्यात ठेवावीत। परिसरात सूचना फलक लावण्यात आले आहेत, कृपया त्यांचे पालन करावे। वन विभाग वाघ पकडण्यासाठी पिंजरा लावेल की अजून बळींची वाट पाहिल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीकडे आता वन विभाग गांभीर्याने लक्ष देईल का हे पाहावं लागेल। इंडिया न्यूज TV 24 करिता पूनम बोरकर, नागपूर।